स्मित जेव्हा दवाखान्यामध्ये ॲडमिट होता ना, तेव्हाची क्लिप आहे छोटीशी ही. तर त्याचा हात बघा किती सुजलेला होता. आता भरपूर ठिकाणी त्यांचं टोचून वगैरे झालेलं होतं, आऊट गेलेलं होतं आणि जिथे जागा मिळेल तिथे अशा पद्धतीने हात सुजायचा खूप आणि त्याला खूप त्रास व्हायचा. आता त्यानंतर घरी आल्यानंतरची परिस्थिती बघा, किराणा नव्हता भरलेला, तर किराणा भरलेला आणि तो पण ठेवायचा होता. गहू दळायचे होते. इकडे माझ्या बॅग तिकडे राहिलेल्या होत्या माहेरी. सगळे कपडे आणि काय होतं ते सगळं आणलेलं आहे. त्या पण खाली करायच्या. मला किराणा भरला मी आत्ता, किराणा पण आणलेला होता. आता हे आईने त्याने शेवया, गव्हाच्या शेवया बनवलेल्या, त्यानंतर वडे, हे झारलेले वडे असतात, त्यानंतर लसूण, हा लसूण आणलेला आहे. तर हे सगळं ठेवायचं. आता पसारा बघा तुम्ही, कारण की अजून मी आवरते हे सगळं, पण काढलं, गहू भरते आणि शेवट घर झाडते मी. हे बघा सगळं घाण पडलेली घरामध्ये, कारण की मी आता किराणा भरला सगळं व्यवस्थित आवरून आणि काही फेकलं मी प्लास्टिकच्या वगैरे पिशव्या आणि सगळं आवरलेलं आहे. आता बघू किराणा झाला. आणि त्यानंतर गव्हाचा कट्टा आणलेला होता, तर त्यातले काही गहू दळून आणायचे होते. कारण की मागच्या वेळेला म्हणजे दवाखान्यात स्मित ॲडमिट होता, त्याच्यामुळे धावपळ झाली आणि किराण्याचं किंवा मग घरामधले लक्ष थोडंसं म्हणजे दुर्लक्ष झालेलं आणि गहू पण संपून गेलेले. त्यामुळे अचानक पीठ पण कमी होतं आणि मग रेडीमेड पीठ आणलेलं होतं थोडंसं, आणि मग त्याच्यामुळे दळण राहून गेलं. मग आता गहू काढून ठेवते दुसऱ्या पिशवीमध्ये, जेवढे दळायचे आहे तेवढे. मग आता स्मितचे पप्पाच दळून आणतील, कारण की आता मला गाडी चालवायची नाही आहे काही दिवस, कारण की त्रास होतो गाडीवरती. त्याच्यामुळे आता हे जे काही कामं आहे थोडे दिवस स्मितच्या पप्पांनाच करावं लागेल. त्याच्यामुळे हे दळण निवडून, तर जो गव्हाचा कट्टा असतो तो ऑलरेडी निवडलेला असतो. थोडंसं मी सुरुवातीला चेक करून बघते, काही नसतं घाण, मग त्याच्यामुळे मग बाकीचे गहू काढून देते, जेवढे दळायचे आहे तेवढे. म्हणजे मग कसं स्मितचे पप्पा आले तर त्यांना म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पटकन मग घेऊन जातील. तर असं आहे. आणि कितीही नाही म्हटलं तरी बघा, तर आता हा भरपूर जड असा कट्टा आहे, 15-1 किलो गहू असेल. आणि तेवढं मला म्हणजे जोर द्यायचाच नाही आहे हाताला, जास्त वजन किंवा हे आलं नाही पाहिजे, प्रेशर वगैरे हातावर. आणि ते घडतंच आणि होतंच ते, कितीही नाही म्हटलं तरी. पण ना, घरातली रोजची कामं आवरावीच लागतात आणि ते कामं आवरताना अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे पुन्हा हाताला त्रास व्हायला सुरुवात होते, दुखणं वाढतं. आता तिथं गव्हाची गोणी पण ठेवली आणि मी तिथं वाकले पण गेले. आणि वाकायचं पण नाही आहे, वाकलं तरी लगेच स्नायूंवर ताण पडतो आणि आहे ते हाताला मुंग्या यायला सुरुवात होते, हात बधीर पडतो आणि ह्या गोष्टी घडायला सुरुवात, दुखतं. त्याच्यामुळे काय करणार आहे, पर्याय तर नाही आहे ह्या गोष्टी करताना. आणि ह्या गोष्टी टाळू पण शकत नाही. मग मी नाही करणार तर मग कोण करणार घरातल्या गोष्टी घरामध्ये. तसंच पसारा वगैरे राहणार आणि मग म्हणजे कशा पद्धतीने करायचं. त्याच्यामुळे असं चाललेलं आहे सध्या. ओ थांब बेटा, बाजू बरं, तुला जेवण करायचं हो ना. कोणाला जेवायचं? स्मितुडीला. तुला भूक लागली बरं का. आणि स्मितला आज काय भाजी खाणार स्मित? उसळ.
खाणार आज? हो ना? एकच मिनिट थांब बेटू, थांब. हां. स्मित एकदम बरं आहे बरं का? स्मितला दाखवते हा. हे बघा, फक्त ते केसच नाही राहणार व्यवस्थित. काय? हा, स्मितला जेवायचं आहे ते सांगतोय. स्मित जेवायचं. स्मित एकदम ठणठणीत आहे आता. बरं आहे आता. हा हो बाई, हो जेवायला देते मी. हो 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 बेटू. वोटिंग कार्ड आहे की नाही चेक करते ना मी. कुठं ठेवलं आहे आता त्याची गरज पडेल. स्मितचं जेवण झालं आणि स्मित बसला आता शांत. आणि मी ते वोटिंग कार्ड शोधते. कुठे काय काय माहिती नाही. अजून तर काय आली नाही घंटागाडी. म्हणजे लांबच आहे, आवाज इतका मोठा आहे असं वाटतं खूप जवळ आली. व्हिडिओमध्ये ऐकायला येत असेल तुम्हाला, पण अजून भरपूर लांब आहे. काल पण असंच झालं, आवाज आला. खाली गेले कचऱ्याची डब्बा घेऊन तर आलीच नाही, बराच वेळ थांबले. आणि भरलेलं होतं त्याच्यामुळे वरती नाही आणलं, खालीच ठेवलेलं आहे मी आता पार्किंगमध्येच कचऱ्याचा डब्बा. आणि आता दुसऱ्या पिशवीमध्ये कालपासून आजपर्यंतचा कचरा जमा केला. आता जाते टाकायला. स्मित तोपर्यंत गॅलरीमधून गंमत बघेन. बघा, आणि मी टाकून येते. बघते एकदा कुठपर्यंत आली. हां, मागे. मग आली घंटागाडी. अजून एक स्टॉप येईल आणि नंतर इकडे येईन. तोपर्यंत अजून काही शोधते, काय काय टाकायचं आहे हे टाकून देते. स्मितच्या पप्पाने आंबे आणले, पण ते खूप असे झालेले, जास्त पिकलेले. त्यांची टेस्ट पण खराब लागते. म्हणजे जास्त पिकलेल्या आंब्यांची टेस्ट चांगली नाही लागत, वेगळीच लागते. ते चिरून जे बघते टेस्ट कशी लागते कशी नाही. हो, तर मी शेंगदाणी भाजते नेहमीप्रमाणे. किराणात एकदाच आणलेले शेंगदाणे मी असे भाजून ठेवते, म्हणजे ना ते खराब होत नाही. आणि स्मितचं फेकायचं काम चाललंय. हे पकडायचं आणि फेकायचं. हो बेटू हो. तू झोपून घे बरं जा. माझे ना काम आवरले सगळे, दुपारची वेळ आहे. आणि स्मितला झोपायचं सोडून तो इकडे आला. म्हटलं आता सगळं आवरले तर शेंगदाणे भाजून ठेवू, कारण की 2-3 दिवस झाले तसे शेंगदाणे बाहेर वरतीच पडलेले आहे भाजायचे म्हणून. आणि ते भाजणंच नाही होते. आणि हा असा फेकतोय सारखं. आणि खोबरंसुद्धा वरतीच ठेवलं आहे. खोबरं पण मी एकदाच किसून ठेवत असते. बघूया आता. चढ वरती पटकन, चढा लवकर चढ. हे नवीन आणलेलं बेडशीट टाकलेलं आहे छान असं ग्रे कलरचं, तर छान दिसतं ना. स्मित बेडशीट न ओढता वरती चढायचं. हां, तो काय करतो, हे असं धरतो आणि मग वरती चढतो. आणि ते सगळं पण इकडे येऊन जातं. नीट नीट चढ, वरती चढ. तू किती उंच आहे ते खाली, तरी पण असा का चढतो? हां, झोपायचं बेटू. तू उशिरा झोपला ना, मग संध्याकाळी उशिरा उठतो, मग रात्री उशिरा झोपतो. जा झोप, वरती जा. हां जा, चढ. तू चढ. तू मला नको उचलायला लावू. नाही, मी उचलणार नाही तुला. तू चढ जा. करतोय सध्या, लवकर झोपत नाही. आता इथे बसला टाइमपास करत. मी भाजच तर हल्लाच नाही इथून.
इथंच राहू देते आता. हे थंड होऊ द्यावं लागेल शेंगदाणे, नंतर भरून ठेवते, नाही तर सगळे घामळतात. बघा किती छान आहे, पुन्हा लगेच यायला लागला. त्याच्या शेजारी थोडा वेळ झोपवावंच लागेल मला, त्याला झोपी लावावं लागेल, तेव्हा तो झोपणार, नाही तर झोपणारच नाही आहे. चल, वाटला छोटासा व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल ऑलरेडी त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला व्हिडिओ बघत असेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आठवणीने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कॉमेंटसुद्धा करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला डेली बघायला भेटतील. कुत्र्याचा खूप असा आवाज येतो आहे व्हिडिओमध्ये, तुम्हाला प्रत्येक ऐकायला येत असेल. मी बसलेली आहे इकडे गॅलरीच्या बाजूला, कारण इथे स्मित उभा आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.